व्यवसायामध्ये थोडंफार खोटं बोलावं लागतं असं आजच्या मितीला तरी सर्वांनीच मान्य केलेलं आहे असं मला वाटतं. कारण व्यवसायामध्ये थोडंफार जर खोटं नाही बोललं तर फायदा होणार नाही. त्या बँकेत 2014 साली मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. अच्छा. त्यात 14.5 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार असल्यामुळे जोपर्यंत ही मॅनेजर म्हणून जबाबदार असल्यामुळे जोपर्यंत ही सापडत नाही, ती आता परागंदा झालेली, तिने स्वतःला गायब करून घेतलेलं आहे. माझं जीवन तर त्यामुळे स्पॉइल झालंय. मला आज बायको आणि मुलापासून वंचित राहावं लागतंय आणि मी तिला कधी पगारही विचारला नाही. उलट मी तिला शिकवलं, तिला नोकरीला लावलं. मी तिच्या आणि मुलाच्या विरहामध्ये तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, पण ती काही तिची मानसिकता नव्हती परत येण्याची. त्यामुळे मी थोडं डिप्रेशनमध्ये गेलो, म्हणजे बऱ्यापैकी. ती निघून गेल्यानंतर आई वडील वारले माझे. 1 वर्षातच दोघंही वारले. ते त्यांच्या माझ्या काळजीमुळे त्यांनी तिकडे माहेरी राहून जर तू माझी काही चूक नसताना मी तुला ॲल्युमिनी द्यायची, हे काही बरोबर वाटत नाही मला. माझ्यावर जी तिनं केस टाकलेली होती, तिनं ती केसही मागे घेऊन टाकली आणि माझा वरचे सगळे हक्काय सोडून दिले आणि गावी राहत नाही ती. मी जातो तर फक्त गावी जातो. नाशिकला त्यांचा पत्ता मला माहीत नाही कुठे राहतात ते. आणि मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून त्याला आवाहन करतोय की बेटा तू एकदा मला येऊन भेट. माझी चूक असेल किंवा नसेल हे तुला चर्चेतूनच कळणार आहे. त्यामुळे चर्चा तरी एकदा कर. ड्रायव्हर म्हणून काम करतोय. माझी परिस्थिती पूर्ण शेती गेली आणि माझ्याकडे काही राहिलंच नाही. मग ड्रायव्हिंग करतोय मी आता सध्या. म्हणजे असं पूर्ण आता लाईफच थांबून गेलंय माझं. अशा वळणावर आलोय मी आता. जिथं तुम्ही संस्थेमध्ये कामाला जायचे तिथं पण तुम्हाला असे अनुभव आले की खरं बोलल्यामुळे तुम्हाला तिथूनही त्रास झाला? खरं वागण्याचा माझ्या जीवनामध्ये चांगला परिणाम झालाच नाही. त्याचे वाईटच परिणाम सामोरे आले माझ्या. आता इथून पुढे तुमचा काय प्लॅन आहे, किंवा कशा पद्धतीने तुम्ही आता हे तुमचा जो खारेपणा आहे तुम्ही तसंच पुढे घेऊन चाललेलं आहे? त्यांना मी जर कधी खोटं बोललो किंवा त्यांच्याशी खोटं वागलोय असे काही अनुभव असतील त्यांचे, तर त्यांनी इथं यायचं, मला भेटायचं. मी पुन्हा त्यांचा व्हिडिओ बनवणार आणि त्यात त्यांनी जर मला पुरावे दिले तसे, मी कधी त्यांच्याशी खोटं बोललोय माझ्या आयुष्यामध्ये, तर त्यांनी जर तसा पुरावा दिला तर मी त्यांना 1 लाख रुपये बक्षीस म्हणून देऊ शकतो. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे एक असे खास पाहुणे आलेले आहेत. सामान्यच व्यक्ती आहेत ते. तर त्यांच्यामध्ये खरापणा असल्यामुळे त्यांना जो काही त्रास झालेला आहे ना, तर त्या गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे माणसानी आजच्या काळात खरं राहणं हे किती कठीण आहे आणि त्याचा त्रास त्यांना काय होतो, आणि प्लस तोच त्रास त्यांच्या फॅमिलीवरती कसा झाला आणि पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त झालेली आहे आजच्या काळात. सो जास्त वेळ न घेता आपण त्यांच्याशी डायरेक्टली गप्पा मारूयात. नमस्कार सर. नमस्कार. कशा आहात? मजेत आहे. अच्छा, काय नाव आपलं? माझं नाव सुनील गंगाधर खालकर. मी नाशिकमधून बिलॉंग करतो. अच्छा. सोनगाव आहे माझं गाव आहे, निफाड तालुक्यामध्ये. बर. आणि तिथे मी शेती प्लस नोकरी असं मी पूर्वी करत होतो नोकरी. बर. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे माझं जे खरेपणा जो आहे माझ्या जीवनामध्ये, त्या खरेपणामुळे कसं मला संकटांना सामोरं जावं लागलं आणि तोंड द्यावं लागलं आणि माझी परिस्थिती कशी बदलत गेली याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. आता जसं तुम्ही म्हणताय की तुमच्या आयुष्यात खरेपणामुळे तुम्हाला जास्त त्रास झालेला आहे, हो. पण तो त्रास नेमका कसा झालाय, म्हणजे काय गोष्ट आहे? आता दैनंदिन जीवनामध्ये आपण वागताना किंवा व्यावसायिक आपण एखादा व्यवसाय करतो. व्यवसायामध्ये थोडंफार खोटं बोलावं लागतं असं आजच्या मितीला तरी सर्वांनीच मान्य केलेलं आहे असं मला वाटतं. कारण व्यवसायामध्ये थोडंफार जर खोटं नाही बोललं तर फायदा होणार नाही. पण आपल्या खाजगी जीवनामध्ये काही तत्व, काही नियम आपण आपल्या वडिलांकडून, समाजाकडून आणि आपल्या गुरूंकडून आपण घेतलेले असतात, बांधून, म्हणजे ते समाजाने बांधून दिलेले असतात. त्या नियमाप्रमाणे आपण जर
पूर्वीपासूनच शिकत आलोय की आपण खरं बोललं पाहिजे, खरं वागलं पाहिजे. आणि ही जी शिकवण आहे ही साधू संतांनी पण आपल्याला दिलेली आहे. आपली वारकरी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाच्या याच्याप्रमाणे मी स्वतः माळकरी असल्यामुळे तो गुण माझ्यामध्ये पहिल्यापासून, तो दुर्मिळ असा गुण आहे, पण तो पहिल्यापासूनच इव्हन माझ्या दोन्ही भाऊ सुद्धा ते कधी कोणाशी खोटं बोलले असं मला आठवत नाही. त्यामुळे आमच्या वडिलांपासूनच ती शिकवण आहे की बरं. खरं बोललं पाहिजे आणि मी ते खरं बोललोय फक्त. हं. पण त्या खरं बोलण्यामुळे काय माझं जीवनामध्ये कसे वाईट प्रसंग आणि त्यांना मला कसं तोंड द्यावं लागलं, हं. ही स्टोरी आज मी तुम्हाला सांगू शकतो बरं. या ठिकाणी. बरं. कुठून सुरुवात झाली? काय झालं नेमकं? माझं लग्न 2001 मध्ये झालं. मी माझी बायको माझ्या घरी आणली. तेव्हा ती 12वी झालेली होती तिच्या माहेरी. मी माझ्याकडे आणल्यानंतर तिला मी शिक्षण दिलं, ग्रॅज्युएट केलं. त्यानंतर GDC वगैरे केलं आणि एका आमच्याच मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत होतो, त्या शिक्षण संस्थेच्याच एक तालुका डायरेक्टर असणारे संजीवनी पतसंस्था म्हणून एक बँक आहे चांदोरीमध्ये, तिथं तिला हं. जॉबसाठी लावून दिलं. बरं. ह्याप्रमाणे ती जेव्हा त्या बँकेमध्ये एक मॅनेजर म्हणून कामाला लागली, हं. त्यावेळेस अगोदर ती क्लर्क म्हणून काम करत होती. नंतर एक अधिकारी म्हणून कुठलीतरी त्या बँकेत काही दिवस काम केलं. नंतर मग ती मॅनेजर पदावर आली. मॅनेजर पदावर आल्यानंतर त्या बँकेत 2014 साली मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. अच्छा. त्यात 14.5 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार असल्यामुळे तिला पोलिसांकडून बोलावण्यात आलं व तिला 1 दिवसासाठी कोर्टासमोर हजर राहावं लागलं. अच्छा. आता ती स्टाफ असल्यामुळे तिला बहुतेक जामीन मिळाला आणि ती जामीन मिळून दुसऱ्या दिवशी आली घरी. 14 कोटींच्या व्यवहारात कोण सामील होतं मग? चेअरमन, ऑनर सेक्रेटरी आणि मॅनेजर म्हणून हिची या तिघांची सही त्यावर होती. म्हणून त्यांना जबाबदार धरलं होतं. पण तसा पूर्ण तो जो प्रशासक मंडळ जे आहे ते पूर्ण जबाबदार आहे त्याला. अजून ती केस पेंडिंग आहे. बरं. त्यामुळे जोपर्यंत ती केस फायनल होत नाही, तोपर्यंत ते जबाबदार आहे सर्व लोक. आणि जोपर्यंत ही मॅनेजर म्हणून जबाबदार असल्यामुळे जोपर्यंत ही सापडत नाही, ती आता परागंदा झालेली, तिने स्वतःला गायब करून घेतलेलं आहे. बरं. आणि जोपर्यंत ही सापडत नाही, तोपर्यंत त्या संस्थेचं जजमेंट होणं अवघड आहे. आणि त्यामुळे मग ही आता परागंदा झालेली आहे. हं. आणि तिला अशी भीती वाटत होती की मी जर तिच्याबरोबर राहिलो, हं. म्हणजे ती जर इकडे माझ्याबरोबर जर ती संसार करता जर मी सांगून दिलं पोलिसांना किंवा ते चौकशीला येतात त्यावेळेस जेव्हा मी सांगतोय की ही आई इथं आहे, हं. या ठिकाणी आहे, तर पोलीस तिला धरून कोर्टासमोर हजर करतील हं. आणि तिला शिक्षा होईल. बरं. जर तिचा सहभाग असेल तर शिक्षा होणारच ना. हं. मग याप्रमाणे ती अजून परागंदा आहे. अच्छा. मग परागंदा असल्यामुळे माझं जीवन तर त्यामुळे स्पॉइल झालंय. मला आज बायको आणि मुलापासून वंचित राहावं लागतंय. आणि तिला अशी भीती होती की मी जर खरं बोललो तर ती जेलमध्ये जाते. बरं. त्यामुळे माझ्याबरोबर ती थांबतच नाही. अच्छा. आणि 2014 पासून तशी ती गायब झाली इथून. हं. ती आहे तिच्या वडिलांकडेच आहे, पण ते सांगतात आमच्याकडे नाहीये आणि ते तिचा काही थांगपत्ता लागू देत नाही. बरं. आता ज्यावेळेस हे कळालं की त्यांच्यावरती केस झालेली आहे, हो. आता हा 14 कोटींचा घोटाळा, हो. मग त्यावेळेस घरात कसं वातावरण होतं? त्यावेळेस तुम्हाला कधी कळाली ही गोष्ट आणि त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? घरामध्ये कसं वातावरण होतं? अहो, मी त्यावेळेस चांगल्या एका शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत होतो. माझं हे पण घरदार माझ्या पगारावर एकदम व्यवस्थित चालू होतं. माझी घरगृहस्थी व्यवस्थित चाललेली होती. पण मी तिचा पगार कधीच विचारला नाही तिला आणि तिचं काम कशा पद्धतीनं चालतं हे मी जास्त लक्ष देईन. मला वाटलं
नॉर्मल आहे, काही घोटाळा वगैरे काही करण्यासारखी तशी परिस्थिती नाही आहे. आणि मी तिला कधी पगारही विचारला नाही. उलट मी तिला शिकवलं, तिला नोकरीला लावलं आणि माझ्या मेव्हण्यांना पण मी बराचसा हातभार लावला त्यांच्या शिक्षणामध्ये. आणि एक मेव्हणा तर माझ्या कॉलेजलाच शिकला आणि त्याला माझ्या ओळखीनं नोकरीला पण लावलं. आणि ही जेव्हा निघून गेली तेव्हा त्यांनी माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मला त्यांनी कधीच तिचा पत्ता लागू दिला नाही. हा. नाही, तो घोटाळा झाल्यानंतर ती इथून गायबच झाली. माझ्यापासून ती एकदम निघून गेली. त्यामुळे त्याचं निघून गेल्यावर मी तिला तिथं जाऊन विचारलं, तू का निघून येते? ती म्हणे, आपल्या संसारासाठी जे काय झालंय ते, जे काय घोटाळा झाला किंवा म्हटलं मग तू पैसे आणलेले आहे का? तू खरोखर घोटाळ्यामध्ये सामील आहे का? किंवा तू काही पैशाचा अपार केलाय का? मग तिचं म्हणणं असं होतं का आता मी पैशाचा अपार केला का नाही ते याच्यामध्ये कोर्टामध्ये समोर येईल. पण मी जे काही केलं किंवा नोकरी केली ती आपल्या संसारासाठीच केली ना. पण म्हटलं जर तू घोटाळा केला असेल ती चूक आहे तुझी. आणि जरी जे काय झालं ते मी इथं सॉर्ट आउट करू शकतो. तू इथं थांब माझ्याकडे. तू अशी गायब नको होऊन जाऊ. कारण तू गायब झाल्यामुळे माझ्यापासून दूर राहणार. मुलगा माझा तोही दूर राहणार. आणि मग हे किती दिवस चालणार असं? त्यामुळे तू परत ये, मग आपण त्याच्याबद्दल बोलू. आपण काहीतरी मार्ग काढू त्यातून. आता एवढं सगळं झालं ना, ते निघून गेले, मग पोलिसांनी तुमची चौकशी केली का? हो, नक्की. पोलीस येत होते, मला विचारत होते तुमची बायको कुठं आहे. म्हटलं तुम्हाला जर इथं दिसत असेल माझ्या घरात तर तुम्ही तिला शोधू शकता. बर, आता मला एक सांगा, आता हे सगळं झालं, तुमची वाईफ पण निघून गेली, मग ह्याचा परिणाम तुमच्यावरती कसा झाला? ऑब्विसली माझा संसार तर आज पूर्णपणे विस्कटला गेलेला आहे. मी लहानपणापासूनच कधी खोटं बोललेलं नाही आणि खोटं वागलेलं नाही. माझ्या तत्वात मी कधी तडजोड केली नाही. मग जरी आपले समाजाकडून किंवा घरच्यांकडून किंवा आईवडिलांकडून किंवा गुरूंकडून आपल्याला शिक्षण मिळालं, खरं बोलावं, खरं वागावं अशी आपल्याला शिकवण मिळालेली. पण ती शिकवण ती जर अंगाशी येत असेल किंवा एखाद्याचं पूर्ण लाईफच त्यामुळे जर बिघडत असेल तर असाही विचार येतो की हे खरं कितपत आपण आयुष्यभरासाठी जपायचं. तुम्ही मला सांगितलं की तुम्ही त्या कारणामुळे तुम्ही जॉब सोडला, त्याच्यानंतर तुम्ही जमीन विकली, आई वडिलांचंही निधन झालं त्या पिरियडमध्ये, तर ती गोष्ट थोडी मला विस्तृत सांगता का? हो, ती निघून गेल्यानंतर मला जॉब ऑब्विसली सोडावाच लागला. कारण मी तिच्या आणि मुलाच्या विरहामध्ये तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, पण ती काही तिची मानसिकता नव्हती परत येण्याची. त्यामुळे मी थोडं डिप्रेशनमध्ये गेलो, म्हणजे बऱ्यापैकी. आणि मग मला आर्थिक चणचण सुद्धा थोडी सुरू झाली माझ्या घरामध्ये, कारण काम नाही वगैरे वगैरे. मग त्या टेन्शनमध्ये तिनं मग काही दिवसांनी ती निघून गेल्यानंतर आई वडील वारले माझे. 1 वर्षातच दोघंही वारले. ते माझ्या काळजीमुळे त्यांनी ते दोघंही लवकरच वारले. घरचं वातावरण सगळं टेन्शन. हो, टेन्शनमध्ये असल्यामुळे तेही वारले. आणि ते वारल्यानंतर मग 1 वर्षांनी मी तिला भरपूर विनवणी केली, येऊन जा येऊन जा, पण ती काही आली नाही. उलट तिनं माझ्यावर खावटीची केस रजिस्टर केली. म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की मुलगा माझ्या बरोबर आहे, म्हणजे तिच्या बरोबर. त्या मुलाच्या पालन पोषणासाठी तुमची जबाबदारी पिता म्हणून असल्यामुळे तुम्ही आमच्या खावटीचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी केली कोर्टाकडे तिने. मग तिने खावटी म्हणजे ॲल्युमिनियम. बर, त्या पिरियड मध्ये तुम्ही तुमचं शेती पण विकली, जेवढी जमीन होती तेवढी पण विकली, त्याच्याबद्दल थोडं? नाही, मग मी तिला एकदा बोललो, म्हटलं तू येत असेल इथं राहायला तर मी तुला संपूर्णपणे तुमच्या पालन पोषणाची जबाबदारी माझी, दोघांची. तुम्हा दोघांना पोषण्याची जबाबदारी माझी, त्यामुळे तू इथे ये. पण तिकडे माहेरी राहून जर तू माझी काही चूक नसताना मी तुला
ॲल्युमिनी द्यायची हे काही बरोबर वाटत नाही मला. म्हणजे त्यात माझी चूकच नाही, हे तुम्ही मान्य करतायत. बरोबर. मग मी तुम्हाला का द्यायचं किंवा ॲल्युमिनी का दिली पाहिजे मी तुम्हाला? मी बरोबर. देऊ शकत नाही म्हटलं. पण तिनं कोर्टाकडून जबरदस्ती ही केस चालू ठेवल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलेलोच होतो अगोदरच. मग ते माझं काही माइंड चांगल्या प्रकारे चाललं नाही आणि मला ती नाईलाजानं शेती विकावी लागली. अच्छा, मग ती किती रुपयांना विकली तुम्ही ती शेती? नाही, ती शेती तर तिची अगोदरच तिनं हे शेतीवर स्टे हे तसं तलाठी कार्यालयात वगैरे वगैरे अर्ज देऊन ठेवलेले होते की माझ्या सहीशिवाय ही शेती वगैरे काही विकू नये. बरं. त्यामुळे गिऱ्हाईक येतच नव्हतं ना. अच्छा. गिऱ्हाईक येत नव्हतं, त्यामुळे ती कमी भावाने मला लिटिगेशनच्या भावामध्ये द्यावं लागली. म्हणजे सरकारी भाव असतो ना, म्हणजे जवळजवळ तो तिपटीनं भाव जास्त मला मिळाला असता, पण मला सिंगल याच्यामध्ये विकावं लागली, ती कमी भावामध्ये विकावं लागली. का त्यांचं नाव होतं का त्या जमिनीला? नाही, जमिनीत नाव नसतं. ते असं जमिनी अगोदर नाव नाही येत. पण मग मला तिने अर्ज, बायको म्हणून ती अर्ज देऊ शकते ना तलाठी कार्यालयात जाऊन. बरं. मग तसं तिने अर्ज दिलेला होता. पण मी तिला सांगितलं होतं, तू इथं ये, तुला तुझी पालन पोषणाची जबाबदारी माझी काही चूक नाही. तू निघून गेली, तो तुझ्या बँकेत घोटाळा केलेला आहे आणि त्या घोटाळ्याचं जे काही ते परिणाम ते तूच भोगायचे, किंवा तू तर काय माझ्याकडे काही पैसे तर आणून दिले नाही जो काही घोटाळा झाला असेल. त्यामुळे मी का तुला माझ्या जमिनीतून हिस्सा द्यायचा? बरोबर. हिस्सा देण्याचा काही विषयच येत नाही. बरोबर. मग मी ती कमी भावात जमीन ती कितीची जमीन होती आणि तुम्ही कितीला विकली? ती 1 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे 52 गुंठे जमीन होती. त्यावेळेचे 52 लाख रुपये मला मिळायला पाहिजे होते. कधीची गोष्ट आहे ही 2015 मध्ये. 2015ची गोष्ट. मग मला म्हणजे 15 मध्ये हा घोटाळा झाला आणि 17 मध्ये त्या जमिनीचा मला व्यवहार करावा लागला. कितीला विकली जमीन? ती फक्त 12 लाख 11.5 लाखाला जवळजवळ. 11.5 म्हणजे फार कमी मध्ये द्यावा लागले मला. 1/3 किमतीमध्ये द्यावा लागला. एवढ्या कमी दरामध्ये तुम्ही जमीन देऊन टाकली? अहो, पण ती जमीन दिल्यामुळं काय झालं, ती माझ्यावर जी तिने केस टाकलेली होती, तिने ती केसही मागे घेऊन टाकली आणि माझा वरचे सगळे हक्क सोडून दिले. अच्छा. नाहीतर मी कदाचित तुरुंगात गेलो असतो त्यावेळेस. तिनं जर खावटी जर मी तिला ॲल्युमिनी जर दिली नसती आणि तसं झालं असतं तर मी जेलमध्ये गेलो असतो. बर, आता हे झालं, पण याच्या पाठीमाग आता ह्या सगळ्या इझी गोष्टी झाल्या नसतील, ह्याच्या पाठीमाग मानसिक संतुलन असतं, बऱ्याच गोष्टी असतात. सो मग आता तुम्हाला एक मुलगा पण आहे, मग त्याची जबाबदारी किंवा त्याच्या पालन पोषणावरती कशा पद्धतीचं ह्या, कारण ऑब्व्हियसली तुम्ही आई वडील जर एकत्र आता ह्या सर्व गोष्टी मला जेव्हा ते माझ्या संपर्कात येतील तेव्हा कळतील ना. पण ते जर माझ्या संपर्कातच नाही, कुठल्याही प्रकारे फोनवर बोलत नाही किंवा प्रत्यक्ष भेटतही नाही, त्यांचा पत्ताही माहित नाही. मी माझ्या सासऱ्यांकडे जातो नेहमी, जवळजवळ महिन्यातून एखादी वारी माझी माझ्या सासवडीला होते, पण ते स्वतःही राहत नाही तिथे आणि ते एकत्रितपणेच तिकडे नाशिकला राहतात आणि गावी राहत नाही. ती मी जातो तर फक्त गावी जातो, नाशिकला त्यांचा पत्ता मला माहित नाही कुठे राहतात ते. आता मला एक सांगा, आता त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या मिसेस निघून गेल्या त्यावेळेस तुमचा मुलगा किती वर्षांचा होता? तर त्यावेळेस साधारणतः 10 वर्षाचा होता. आणि 11 वर्षाचा. आता किती वर्षाचा? आता तो 20 वर्षाचा असेल. 20 वर्षांचा म्हणजे 10-12 वर्ष. 20-21 वर्ष. 20-21 म्हणजे 10-12 वर्ष तरी झाली असतील आता ह्या गोष्टीला. नक्कीच. तर मग कधी तुमच्या मुलाने तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट नाही केलं? मी तुम्हाला बोललो की मी वेळोवेळी महिन्यातून 2 महिन्यातून सतत मी माझ्या सासऱ्यांच्या संपर्कात होतो, सासू सासऱ्यांना भेटत होतो, पण त्यांनी कधी मला पत्ता दिला नाही किंवा नंबर दिला नाही किंवा त्यांचा पत्ता सांगितला नाही आणि मला भेटू दिलं नाही. अच्छा, तुम्ही जसं मला मगाशी सांगितलं की तुमची खूप इच्छा आहे तुमच्या मुलाला भेटणे. नाही, माझी तर मुलाला भेटण्याची तीव्र इच्छा आहे. आता तिने जरी मला
मागच्या वर्षी डायव्हर्स दिलेला आहे, कायदेशीर डायव्हर्स झालेला आहे. पण मुलासाठी तर मला भेट घेण्यासाठी मला काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहे. आणि मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून त्याला आवाहन करतोय की बेटा, तू एकदा मला येऊन भेट. माझी चूक असेल किंवा नसेल हे तुला चर्चेतूनच कळणार आहे. त्यामुळे चर्चा तरी एकदा कर, फोनवर एकदा बोल. आणि तुमच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर कदाचित तो माझी भेट घेऊ शकतो, चर्चा करू शकतो. हे चांगलं होईल माझ्यासाठी, त्याच्यासाठी चांगलं राहील. त्याच्या नजरेत जर वडील चुकीचे असतील तर तुम्ही त्याला एक नाही, आपल्याकडे आहे ना या मी चूक आहे की बरोबर आहे पुराव्यानिशी मी सिद्ध करून देतो ना. अजूनही तिची केस चालू आहे, तोपर्यंत ती संपर्कात येणार नाही. आणि जोपर्यंत तिचा पत्ता जोपर्यंत पोलिसांना किंवा कोर्टाला मिळत नाही तोपर्यंत ती केस म्हणजे जजमेंट होणारच नाही त्या केसचं, असं मला वाटतंय. म्हणूनच ती प्रकाश झोतात येत नाही आणि ती फरार दाखवते स्वतःला. अच्छा, मग या पिरियड मध्ये आता तुमचा मुलगा जर 21-22 वर्षाचा झाला असेल, त्याला पण वाटत असेल ना की वडिलांना आपल्या भेटावं, काहीतरी विचारावं की बाबा खरंच त्यांनी जे आता जर वडिलांची जर काही चुकीच नाही तर कुठलाही मुलगा त्यांना विचारणारच ना की काय गोष्ट झाली होती. कारण जर एवढे दिवस जर त्यांनी संपर्क नाही केला तर काहीतरी तुमच्याकडून काही चुकीचं असेल किंवा त्यांनी काहीतरी भरवलं मी तर असेल. चर्चा करायला नेहमीच त्यांच्याकडे जातच होतो, पण त्यांनी कधीही चर्चा केली नाही माझ्याशी. उलट मला एक शब्द सुद्धा कधी बोलू दिला नाही, चर्चेसाठी कधीच बसले नाही आजपर्यंत. हीच माझी व्यथा आहे की त्यांनी एकदा तरी चर्चा करायला पाहिजे होती. आणि मुलाने एकदा मी लावला होता त्याला फोन, तेव्हा त्यानं उचलला आणि माझ्याजवळ खंत व्यक्त केली, पप्पा माझी मम्मी आता माझं शिक्षण करतेय, मग सध्या तरी आपण काही भेटू शकत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे माझं शिक्षण होऊ द्या हळूहळू. तिच्याकडून आता चालू आहे माझं शिक्षणाचा खर्च वगैरे, तर सध्या माझं शिक्षण होऊ द्या. त्यामुळे मी पण त्याला भेटण्याचा तर प्रयत्न करतो, पण तो भेटतही नाही. पण त्याचं असं म्हणणं होतं, एकदाच फोनवर बोलला होता तो आणि नंतर तर त्याच्या मनात काही विष पेरलंच असणार त्यांनी, त्यामुळे तो माझा फोनही घेत नाही. अच्छा, आता हे झालं तुमच्या घराबद्दल. आज तुम्ही जवळजवळ 15 वर्षाचा, तुमची चुकी नसताना तुमचा 15 वर्षाचा संसार तुटलेला आहे फक्त त्यांच्या एका गोष्टीमुळं, त्या 14 कोटींच्या घोटाळ्यामुळं. आता ही झाली गोष्ट, पण तुम्ही हे पण सांगितलं होतं की बाहेर समाजात वावरताना पण तुम्हाला खूप त्रास होतो. झाला ना. मग तो कसा झाला तर मी पूर्वी त्या एका शिक्षण संस्थेमध्ये नाशिकला, चांगली महाराष्ट्रातली 2 नंबरची शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून मी PhD विभागाकडे काम करत होतो. आणि चांगलं गव्हर्नमेंट अप्रूव्ड ॲफिलिएटेड असं कॉलेज होतं ते. त्या ठिकाणी मला जवळजवळ 27,000 रुपये असा पगार होता त्या काळचा. आणि तो पगार सोडून मला या घोटाळ्यामध्ये सामील झाल्यापासून, इथून गायब झाल्यापासून मला ती नोकरी सोडावी लागली. आणि त्यानंतरही मी पात्रता होती माझ्याकडे संगीत शिक्षक म्हणून, मी संगीत शिक्षक म्हणून मी काही संस्थांमध्ये नोकरी केली. पण मग हे सगळं सोडावं लागलं मला. आणि परिस्थिती खराब झाल्यामुळे मला एका दुधाच्या कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करावं लागलं. काय बोलता? आज मी ड्रायव्हर म्हणून काम करतोय. माझी परिस्थिती पूर्ण, शेती गेली आणि माझ्याकडे काही राहिलंच नाही. मग ड्रायव्हिंग करतोय मी आता सध्या. अशी वाईट वेळ आली माझ्या. आणि बायको नाही. आणि आपल्या समाजामध्ये तर आता सध्या फार वाईट हे चालू आहे की मुलांना, फ्रेश मुलांना मुली भेटत नाही, तर माझ्यासारख्या दुसरा विवाह करणाऱ्या माणसाला मुलगी भेटणं अवघड झालेलं आहे. आणि त्यात ती मला ड्रायव्हर्स पण देत नव्हती. आता 1 वर्षापासून जरी ड्रायव्हर्स दिलेलं आहे, पण आता मुलगी मिळणं अशक्य गोष्ट आहे. आणि त्यात परिस्थिती नाही आपली तशी. म्हणजे आता पूर्ण आता लाईफच थांबून गेलंय माझं. अशा वळणावर आलोय मी आता. पण आता आपलं जर वय
अर्ध्याच्या पुढे आहे, म्हणजे 52 52 चालू आहे. तुमचं वय 52 आहे. आता म्हणजे आता डिवोर्स घेऊन पण काय फायदा पण नाहीये. म्हणजे हो, तिनं घेतला लेट आता ते दिला. त्यांची विचारसरणी होती ती की त्यांनी घेतला. पण तुम्ही एवढे सुशिक्षित, एवढ्या चांगल्या पदावरती काम करत होता आणि अचानक ड्रायव्हरची नोकरी, हो. म्हणजे हे खूप मानसिक संतुलन आणि ह्या घरच्यांच्या तसं मानसिक संतुलन बिघडू दिलं नाही. मी आक्रमक झालो नाही. हा मी तिच्या म्हणजे तिचा शोध अगदी आक्रमकपणे काही घेतलाही नाही, किंवा तिला भेटून काही तिला मारावं किंवा काही करावं असं काही केलं नाही. उलट मी जबाबदारीनं माझं 2 दूध डेअरीचं काम करतोय मी सध्या. दोन्ही ठिकाणी काम करतो. माझ्या गावामध्येच एक आमची डेअरी आहे आणि एक निफाडला डेअरी, दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे काम करतोय मी. 23,000 लिटरचा 12 टायर टँकर घेऊन मी तिरुपतीला तूप घेऊन जाऊ शकतो. म्हणजे माझं मानसिक संतुलन तर मी व्यवस्थित ठेवलंय, असं त्याचा अर्थ होतो ना. नाही, एक्झॅक्टली नाही. मला हे म्हणायचं होतं की त्या पिरियडमध्ये की ह्या घोटाळ्यामुळं आपण नोकरी सोडून दिली आणि म्हणजे त्यावेळेस आहे ना की त्याचा परिणाम असा झाला का मला जमीन विकावी लागली माझी. पूर्ण आज रस्त्यावर आलेलो आहे ना. जिथं तुम्ही संस्थेमध्ये कामाला जायचे तिथं पण तुम्हाला असे अनुभव आले की खरं बोलल्यामुळे तुम्हाला तिथूनही त्रास झाला? तिथून नाही, मला या दूध डेअरीमध्ये जेव्हा मी कामाला लागलो ना, तेव्हा हे जे खाजगी मालक असतात आणि तिथला स्टाफ एक खाजगीचा असतो, त्या स्टाफकडून मला वाईट वागणूक मिळायची. त्यांना माझ्याकडून खरं बोलण्याची अपेक्षा असायची आणि त्या खरं बोलण्यातून ते त्यांचा स्वार्थ साधून घेत होते. बरं, जसं की जिथं मला माझ्या मेहनतीचे जेवढे पैसे द्यायला पाहिजे तेवढे पैसे कधीही त्यांच्याकडून मला मिळत नव्हते, किंवा मग ते वेळेवर तर मिळतच नव्हते. असे अनुभव मला आले ना, माझ्या खरेपणामुळेच अनुभव मला आलेले. म्हणजे खरं वागण्याचा माझ्या जीवनामध्ये चांगला परिणाम झालाच नाही, त्याचे वाईटच परिणाम सामोरे आले माझ्या. आजच्या जगामध्ये पूर्ण दुनिया जी आहे ती ऑलमोस्ट, आजच्या जगात कुणीच ऑलमोस्ट खरं बोलत नाही, किंवा कमीत कमी एवढं तरी असतं की फार दुर्मिळ, रेअर आहे, खूप खूप रेअर आहे. म्हणजे एकदम स्ट्रेट राहणारा माणसाला त्रास होतोच, हे 100% खरं आहे. पण मला एक सांगा, आता एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता, मग आता इथून पुढे तुमचा काय प्लॅन आहे, किंवा कशा पद्धतीनं तुम्ही आता हे तुमचा जो खरेपणा आहे तुम्ही तसंच पुढे घेऊन चाललेला आहे? अहो, कोणी नोंदच घेत नाही. आता तुमच्या या पॉडकास्ट मध्ये तुम्ही नोंद घेतली, हा तुमचा मोठेपणा आहे, पण खरेपणाची नोंद कोणीही घेत नाही. आणि त्याचा उद कोणी करत नाही. जरी मी किती खरा आहे, उलट माझा गैरफायदा घेतात. पण कोणी असं ओरडून तर काही कोणाला जगाला सांगत नाही हा खरा माणूस आहे किंवा आणि चांगला माणूस आहे, असं तर मला आजपर्यंत कोणी बोललंही नाही. आणि आजपर्यंत मला त्याचा काही फायदा झाला असं मला मुळीच वाटत नाही. पण ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहे, त्या दुर्मिळ असा जो गुण आहे त्याचा माझ्या लाईफला सुधारण्यासाठी काही उपयोग होईल का, या दृष्टीनं काही मला लोकांपर्यंत जाता येईल का. आता तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी प्रसिद्ध होणारच आहे, पण मला असं वाटतं की या लोकांनी सुद्धा या दुर्मिळ असणाऱ्या गुणाचा, व्यक्तिमत्वाचा काहीतरी याच्यामध्ये प्रबोधनात्मक समाजाला काही उपयोग होईल यासाठी मला फायदा होईल का काय, असं मला तुमच्या पॉडकास्ट मधून विचारावं वाटतं तुम्हाला. आता जर तुम्हाला बी फ्रँकली जर सांगायचं म्हटलं तर हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड नसतात, नाही का. आपलं व्यक्तिमत्व हे समोरचा बघणारा ठरवतो की कसं आहे. शाश्वती आपण कुणीच देऊ शकत नाही. हा पॉडकास्ट हिट झाला किंवा खूप लोकांनी बघितला, शाश्वती अशी माझ्या बाबतीत अशी देतोय मी की मी याच्या आधी पण भरपूर व्हिडिओ केले. तुम्ही आता मला इथं बोलवलं, म्हणजे माझा तो महाराष्ट्र माझावर आधीच जो इंटरव्ह्यू झाला, पॉडकास्ट झाला, त्याच्यानुसारच तुम्ही मला इथं इन्व्हाइट केलेले. आणि याच्या आधीचे व्हिडिओ पण मी टाकलेले होते, त्यातही मी असं जाहीरपणे आवाहन केलं होतं लोकांना की माझ्या आसपासच्या, माझ्या संपर्कातले जेवढे कोणी लोक असतील
त्यांना मी जर कधी खोटं बोललो किंवा त्यांच्याशी खोटं वागलोय असे काही अनुभव असतील त्यांचे, तर त्यांनी इथं यायचं, मला भेटायचं. मी पुन्हा त्यांचा व्हिडिओ बनवणार आणि त्यात त्यांनी जर मला पुरावे दिले तसे, मी कधी त्यांच्याशी खोटं बोललोय माझ्या आयुष्यामध्ये, तर त्यांनी जर तसा पुरावा दिला तर मी त्यांना 1,00,000 रुपये बक्षीस म्हणून देऊ शकतो, असं मी जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे मला हाच एक मोठा खरेपणाबद्दल दाखला म्हणावा लागेल. मला एक विचारायचं होतं, ठीक आहे, खरेपणा आहे खूप, म्हणजे ऑब्व्हियसली ही खूप चांगलीच गोष्ट आहे. तो खरेपणा स्वतःसाठी असावा, मला असं पर्सनली हो. वाटतं. पण याचा तुम्ही इतरांना किती जरी सांगितलं की तुम्ही हो. खरे आहात, हो. पण त्याचा फायदा किंवा तोटा ही गोष्ट नाहीये. पण तुम्हाला जरी वाटत असेल की तुम्ही खरे आहात आणि जर त्याच बाजूने चालत राहिलात, तर मला वाटतं की ते बेटर राहील. मला एक सांगा, वारकरी संप्रदायामध्ये हम्म, जे प्रबोधनकार आहे, कीर्तनकार आहे, त्यांना आपण का म्हणतो? तर त्यांचं वागणं बोलणं त्याप्रमाणे असतं. बरोबर. जसं ते म्हणतात देवाला मानलं पाहिजे किंवा मांसाहार करायला नाही पाहिजे किंवा मद्य वगैरे कुठलाही निर्व्यसनीपणा ठेवला पाहिजे. मी बरोबर. स्वतः निर्व्यसनी, ड्रायव्हर क्षेत्रात असूनही मी निर्व्यसनी आहे, खरं बोलणार आहे आणि मांसाहार करत नाही. सगळ्या आता माझ्या गळ्यातही माळ आहे, तशी मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. एवढे चांगले गुण असताना सुद्धा लोक माझी कुठलीच दखल घेत नाही. हे शल्य माझ्या मनात आहे ना. कारण ज्यांची काही, आता सगळेच, मी सगळ्यांबाबत मी असं बोलू शकत नाही की सगळेच प्रबोधनकार, कीर्तनकार असं करत असतील. पण काही लोक मी असे पाहिले की वारीला जाताना सुद्धा मांसाहार करणारे आणि काही कीर्तनकार, प्रबोधनकारही असे की ते खोटं बोलणारे. मग त्यांच्यापेक्षा मी नक्कीच चांगलं आहे असं मी नाही, नक्कीच अगदीच उघडपणे बोलू शकतो. नाही, नक्कीच मला असं वाटतं की हा तुमचा खरेपणा खरंच जगापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण तुम्ही असता तर, म्हणजे जर आता एवढा तुमच्या वाईफनी 14 कोटींचा घोटाळा करून देखील तुम्ही सत्तेच्या बाजूने उभे राहिला, जी काही गोष्ट आहे, जी काही परिस्थिती आहे, तुम्ही ती समोर मांडली. नाही, तसं झालंच असतं ना. कारण जेव्हा ती जर माझ्या बरोबर राहिली असती आजपर्यंत, तर कधीतरी पोलीस चौकशी झाली असती, कधीतरी कोर्टाचे समन्स तिला जातच होते. आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मी सरळ सांगितलं असतं, ही माझी बायको आहे, तिनं काय घोटाळा केलाय, तिला धरा, तिला कोर्टासमोर हजर करा आणि तिला विचारा, असं मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं असतं. हे तिलाही माहित होतं. म्हणूनच तिनं नवरा नको पण जेलमध्ये जायचं नाही या भूमिकेतून माझा आणि तिचा संपर्क तोडला आणि मला माझ्या मुलापासून, बायकोपासून बाजूला राहावं लागलं. तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता का जर जेलमध्ये गेले असते? हो, आता ते तर करावंच लागलं असतं ना. एक नवरा म्हणून नवऱ्याची भूमिका मी समर्थपणे पेलली असती, पण खरंपणा सोडला नसता, त्यात काही तडजोड केली नसती. नाही, नक्कीच हा तुमचा खरेपणा असाच राहो. आणि मित्रांनो, तुम्ही बघितलंय एक सामान्य माणूस ज्यावेळेस तो खरेपणाने वागतो ना, त्यावेळेस त्याला किती त्रास होतो. म्हणजे आता जसं तुम्ही बघितलं, ह्यांच्या गोष्ट ऐकल्या आणि ह्यांनी कधीही कोणाशी खोटेपणा, दुहेरीपणा हे असं कधी केलंच नाही. समाजात अशी काही माणसं असतात जी खरंच सत्याने वागत असतात. विशाल सर, मी फार नम्रपणे इथं नमूद करू इच्छितो की माझे खरे बोलण्याचे वाईट परिणाम, माझ्या खऱ्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे वाईट परिणाम, सगळ्यात महत्त्वाचा माझं बायको आणि मुलगा माझ्यापासून दुरावले, हा परिणाम तर झालाच, तो वाईटच आहे. पण त्याहीपेक्षा वाईट माझे आईवडील माझ्या या जीवनाच्या अशा वळणावर मला पाहिल्यानंतर त्यांना वाईट वाटलं आणि ते अजून काही 10-1 वर्ष, 20 वर्ष जगले असते. पण त्यांनी फार दुःखानं सांगावं वाटतं की त्यांना लवकर मृत्यू येण्याचं कारण दोघांनाही माझ्या चिंतेनंच ते लवकर वारले, असं मी म्हणू शकतो. म्हणजे त्याचा परिणाम, माझ्या खरं बोलण्याचा, तडजोड न करण्याचा परिणाम माझ्या आईवडिलांपर्यंत सुद्धा गेला. त्यांनाही त्याचं झळ सोसावी लागली आणि ते लवकर वारले. म्हणजे माझ्यासाठी फार मोठा तोटा आहे हा, असं मला वाटतं. कारण बरेच लोक
दैनंदिन जीवन जगताना खरेपणाचं एक फक्त भांडवल करतात, पण प्रत्यक्ष ते खरे वागतात असं मला वाटत नाही. खरंय. आणि मग मी जर खरोखर वागतोय, माझे त्याचे पुरावे देतोय, तर मला मात्र त्याचा कुठल्याही भांडवल रूपी फायदा होत नाही असं मला म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे त्याचा वाईटच परिणाम झाला बरोबर किंवा आहे. त्याचं भांडवल मी केलं नाही. बरोबर आहे. खरेपणाचं भांडवल करण्याची गरजच नसते. खरं हे खरंच असतं नेहमी. मला असं वाटतं पण की त्याचे दुष्परिणामच जास्त येत असतील हम्म, वाट्याला, हम्म. तर याच्याबद्दल त्याचे समाजाने दुष्परिणाम असू शकतो. भांडवल वेगळी गोष्ट झाली. मला माहितीये की खऱ्याला त्रास नाही, होतो. पण आज खरेपणाचं भांडवलच जास्त चाललंय असं मला वाटतंय. मी मग ते उदाहरण दिलंच तुम्हाला, बरेचसे प्रबोधनकार आणि कीर्तनकार. नक्कीच. तर सर तुम्ही आलात, खूप लांबून आलात, त्याच्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. आणि मला असं वाटतं की तुमची नोंद 100% कोणी ना कोणीतरी घेणार. आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो. आणि तुमच्या फ्युचरसाठी मी प्रार्थना करतो की जे तुमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, हो, ते परत चांगल्या पद्धतीनं ते बसावं. हो. कारण डिव्होर्स म्हणजे फक्त कागदावरती सही केलं म्हणजे कोणी मनाने ते हे होत नाही. त्याच्यासाठी खूप हे लागतात. मला असं वाटतं की तुमचा संसार परत ॲज इट इज जसं होतं तसं व्हावा. तुम्ही जे आता एवढं सुशिक्षित असून तुम्हाला ही ड्रायव्हरची नोकरी करावी लागते. हो. तर मी इच्छा व्यक्त करतो की सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात. तर धन्यवाद, तुम्ही आलात.